या या या, आज आमचा लकी डे म्हणायला हवा. तुमचे पाय आमच्या घराला लागले. घर कसं उजळून निघालंय बघा. बसा बसा. नाही ओम, ऐक ना, मी गाडी ना या गल्लीच्या टोकाशीच पार्क करून आले. काय एवढ्याशा बोळातून गाडी घ्यायला जागा नव्हती आणि बाकीच्या गाड्या अडल्यात आपल्या गाडीमध्ये. ड्रायव्हरसाठी हा एरिया पण जरा नवीन आहे, त्यामुळे त्याला पार्किंग कुठे करायचं लक्षात येत नाही. तू जरा सांग ना त्याला कुठे पार्क करायची. त्याला म्हणून गाडी पाशीच राहा, नाही तर कोणतरी येता जाता स्क्रॅच बिच पडतील. जा ना प्लीज. ओके. झालं मिसेस खानविलकर? काय ग? देवदर्शन झालं का? नाही नाही तायडे, काय झालं, आम्ही सकाळी निघालो, इथे पोहोचलो ना जेव्हा, तेव्हा मिसेस खानविलकर, माझ्याशी खोटं बोलून देवदर्शनाला जाते असं सांगून तू इथे या खणेरड्या भिक्कार वस्तीत आलीस आणि आता सारवा करतेस. बरं तू आलीस ती आलीस, ओमला का घेऊन आलीस इथे? काय बोलतेस ग तू? तुला माहिती नाहीये का, युएसच्या एका मोठ्या ब्रँडच्या मालकाचा ओम होणारा जावई आहे. एका करोडपती मुलीचा, मोमोचा होणारा नवरा आहे. त्यांना जर कळलं की आपला होणारा जावई या भिकार वस्तीत या घाणेरड्या लोकांबरोबर होता दिवसभर, तर काय वाटेल त्यांना? आत्ताच्या आत्ता तू आणि ओम इथून चला माझ्या बरोबर, मी न्यायला आले तुम्हाला. बर बर. मालविका मॅडम, पहिल्यांदा आलात तुम्ही आमच्या घरी. मी चहा टाकते, तेवढा घेऊन जा. चहा? इथलं पाणी पिऊ शकत नाही मी. आय हॅव माय ओन स्टँडर्ड, आय हॅव माय ओन क्लास. मोहित. येस मॅम. निघायचं? हो. येते ग नलू. काळजी घे. हो, मी घेणारच आहे काळजी. तू पण. खूप आठवण येईल तुझी. आता हे देण्यासाठी तुला आपल्या मुंबईच्या घरी यावं लागेल. काळजी घे. अगं, मिसेस खानविलकर. हो हो, आले आले. मोहित, येस मॅम. हे शूज उचल आणि घे आपल्या बरोबर. रॉकीच आहेत ते. मिसेस खानविलकर, चला.
ऍडव्होकेट मेहताना सांग नेक्स्ट वीक मध्ये अपॉइंटमेंट फिक्स करू. येस मॅम येस. अरे रॉकी सर, कुठे चाललात लपत छपत? रॉकी सर. रॉकी, तू घरात चाललास ना? माझं लपत छपत काय चाललायस? ये इकडे ये. काम मा बेबी काम. ये 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 रॉकी. खर तर तू अभिमानाने जायला हवंस रे घरामध्ये. यु नो मोहित, खूप मोठं काम केलं यांनी. कसलं काम? मॅम, मला खरंच काही माहित नाही मॅम. स्टुपिड. यु नो, मॉम आणि ओम बरोबर गेला होता. मी त्याला सांगितलं ते नक्की कुठे जातायत, काय करतायत, कोणाला भेटतायत, कोणाच्या घरी जातायत का, अंबरनाथला कुठल्या कुठल्या देवांचं दर्शन घेतलं, हे सगळं त्यांनी अगदी टाइम टू टाइम आणि खरं खरं सांगितलं आम्हाला, है ना? नहीं बेबी, एक्चुअली ना कुछ गलतफहमी हुई है. मैं ना तेरे को बताता हूँ क्या हुआ था. काय झालं होतं? काय सांगायचं बाकी राहिलंय? बेबी वो एक्चुअली जस्ट शट अप बेबी. वो ना क्या हो गया बेबी? वो ना गाड़ी बंद कर गई बेबी अभी ना. लेकिन बेबी तुम टेंशन मत लेना बेबी, मैं हूँ ना, मैं सब ठीक कराता हूँ. वो मैकेनिक को बुलाया है मैंने, वो गाड़ी ठीक कर लेगा. और मम्मी जी और ओम को लेकर ना मैं घर पे पहुंचता हूँ. ब्ला 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 ब्ला. आता मी सांगते ना ते तू ऐकायचंस. तुला या घरात कोणी आणलं? कोणी आणलं? हा, हे जे काय डोल्ले शोले दाखवत फिरतोस ना, ती महागाची जिम चालवतोस ना, ती कोणाच्या जीवावर चालवतोस? दिवसाला 20-20 अंडी, 1-1 किलो चिकन, हे प्रोटीन शेक, हे कोणाच्या जीवावर घशात ढकलतोस? हे जे असे महागडे कपडे, स्टाईल करत, बाईक उडवत, गाड्या उडवत फिरतोस ना, ते कोणाच्या जीवावर फिरतोस? कोण पोचतं या घरात तुला? मी. कोण पोचतं? माझ्या जीवावर चालू आहे ही सगळी मजा, है ना? मग तरीही माझ्याशी खोटं बोलायची हिंमत कशी झाली तुझी? तुझ्यापेक्षा जास्त इमानदार हा जादू आहे. ज्याच्या तुकड्यावर जगतोय ना, त्याच्याशी किमान खोटं तरी नाही वागणार. आता या घरात गेट मधून चोर घुसले ना, तर वाव वाव करत त्यांच्या अंगावर जाईल, जोर जोरात भुंकेल, उडी मारेल त्यांच्या अंगावर, घाबरवेल त्यांना आणि पळून लावेल बाहेर. तुझ्यासारखं नाही त्या चोरांचा हात धरून त्यांना तिजोरीपर्यंत घेऊन जाणार. नहीं बेबी, खरंच सॉरी बेबी. बेबी फिर से नहीं होगी ऐसे. कैसे नहीं होगी? कैसे नहीं होगी? यू नो, गळ्यात बांधलेली चेन अचानक सोडली ना, तर तू कुत्रा सैर भैर होऊन सगळीकडे पळायला लागतो. फिर क्या सही है क्या गलत है उसे पता ही नहीं चलता. तुझं पण तसंच झालंय लोक. तुला आता सोडून दिलं ना रॉकी, तर तू पुन्हा तीच चूक करशील. खाल्ल्या मिठाला जाग म्हणजे काय करणार नाही तुला. तुला त्या मिठाची किंमत दाखवावी लागणार. बेबी बेबी प्लीज. बस बोलने के लिए सिर्फ बेबी बेबी बेबी, पण बेबी सोडून घरातल्या बाकी सगळ्यांच्या बाजूनी आहेस तू. कम ऑन, सिट माय बॉय. यू आर अ गुड बॉय. कम बेबी प्लीज. सिट डाउन. सिट डाउन. सिट डाउन. I said sit down. हा पट्टा काढून खूप मोठी चूक केली आहे मी. Because you are not well trained. Come. बेबी ऐसे मत करो बेबी, मैं तुम्हारी हर बात मानूं. आणि तुला माझं ऐकावंच लागेल, त्याचीच प्रॅक्टिस करते ना मी. स्टुपिड. कम कम कम.
वहिनी दादा आला. हो काय कुठे होता रात्रभर आणि हल्ली काय चाललंय तुमचं आणि काय काम करतो तुमचा तो मित्र की तुम्हाला रात्रभर जागरण करावं लागतं ते द्या इथे. तो हॉस्पिटल ऍडमिट आहे. कोण रे? तो आपला हा रे जयप्रकाश. बरोबर. स्वीटू हो झाल्या का चपात्या? हो झाला. होत आहेत रे. ए 2 9 6 2 9 7 2 9 8 2 9 9. काकी शेवटची चपाती करशील? हा. चिन्या सर खूप मस्त दिसतोय. मला पण निघायचं. चल. भेटू हा ऑफिसला जायला हवंच का? हो अगं. हो म्हणजे अगं काल गेली होतीस ना कामावर तेव्हा संपून यायची ना कामं. अगं नवीन प्रोजेक्ट आहे जावं लागेल. म्हणजे आता रोज रोज जावं लागणार का कामाला? नलू सर हळू. अहो तुम्ही थांबव जरा. एक तर एवढा लांब जाय करण्यानं नाही बाई पटत मला. त्यांच्याकडे एवढी लोक आहेत कामाला. नव्या प्रोजेक्टवर ठेवा म्हणावं कोणाला तरी कामाला. असं काय करतेस तू? आपल्या हातातून चपात्यांचं काम गेलं होतं तेव्हा कसं वाटलं होतं आपल्याला? मग त्यांचं काम गेलं तर त्यांना कसं वाटेल ह्याचा फक्त विचार कर एकदा. अगं खूप मोठं प्रोजेक्ट आहे ते आणि यामधून जे प्रॉफिट मिळेल ना त्यांनी कंपनीला बेनिफिट होणार आहे. त्यांच्या हेड ऑफिस मध्येच एवढी लोक आहेत त्यात इतर ऑफिसेस. त्यांचा खूप पैसा लागला या प्रोजेक्टवर. मला सांग इतक्या दिवसांनी आपण आज चपात्या केल्या तेव्हा कुठे आपल्याला आपली सकाळ नॉर्मल वाटते ना? कसं झालं होतं चपात्यांची ऑर्डर गेली होती तेव्हा? त्यांचं पण तसंच होईल ना. शेवटी काम काम आहे आई. असं नको करूस. जाऊ दे मला. बरं ठीक आहे जा पण संध्याकाळी लवकर ये. मी वेळेत परत येईन. बाय. 300 300. हे शरद किती मोठ्याने ओरडतोय. जरा हळू ना. अरे हळू काय हळू दादा. त्या सावंतीन बाईला ना कळायला पाहिजे आपल्याला चपात्यांची ऑर्डर परत मिळाली ते. दे मोजलेस ना? हे घे. चपात्या कशा झाल्या हे कळवायला सांग तुझ्या मालकांना. गुड मॉर्निंग. आई मी येतो. काय 1 मिनिट काय झालं? थांब जरा. सुरेश जरा बाहेर जातोस? इथे ये. इथे ये. कसलं टेन्शन आलंय? काही हवंय का? अपसेट आहेस तू? नाही असं अपसेट नाहीये. हे बघू जे झालं ते झालं. आपण इतक्यात हार मानायची नसते. ते बघा स्वीटू तुला आवडते? म्हणजे आता स्वीटूच्याही मनात तुझ्याबद्दल तेच असेल तर आपण अर्धी बाजी जिंकलेली आहे. आपल्याला याचा अंदाज कसा येणार नक्की? तुलाच घ्यावा लागणार. काय तिच्या मनात नेमकं काय आहे ते तुला शोधून काढावं लागणार ना. हे बघ तूच तिच्या मनाचा अंदाज घेऊ शकतोस. तुलाच प्रयत्न करून हे सगळं शोधावं लागणार. कसं पण मी काय करू? काम कर तिच्या बरोबर वेळ घालव. हा बोल तिच्याशी. समजून घे तिला. मी बोलतोच. आम्ही खूप बोलतो. नाही मित्र म्हणून गप्पा मारत असेल की नाही मनातलं सगळं सांगते का? हे बघ मला जेवढी माहिती आहे स्वीटू ती हसून खेळून सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारणारी आहे.
पण बुजरी आहे हा जरा. आता तिच्या मनात तुझ्याविषयी तेच असेल, तुला पटकन नाही कळणार. अरे तुला प्रयत्न करून समजून घ्यावं लागणार आहे ते. हे बघ, नलूचं म्हणशील तर मी बघेन ते, पण स्वीटूचं. हो आलं लक्षात. कोण आहे? सॉरी सॉरी. अय्या, ए रॉकी, ये ना. काय झालं? मला वाटलं दांडगोबच आला. गुड मॉर्निंग मम्मी जी. गुड मॉर्निंग. काय झालं रे तुला? काय झालं सिरियस व्हायला? सगळं ठीक आहे ना? सब ठीक है मम्मी जी, सब चंगा. रॉकी, मी तुला आधीपासून सांगत होते ना, काय? माझा अंदाज खरा ठरलाय. ओमला स्वीटू आवडते. काय? आई तू? अरे त्याला माहितीये सगळं. मुझको तो कब से पता था ओम भाई, तुमसे भी पहले. ये तो बहुत अच्छी न्यूज है. बल्ले बल्ले, कॉन्ग्रेचुलेशन मेरे भाई. ऐक ना, आपण आता रॉकी तुला मदत करू शकतो. क्यों बेटा जी? हाँ मम्मी जी, बताइए ना क्या करना है. काही नाही, आता ओमच्या मनातलं आपल्याला कळलंय. स्वीटूच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचंय. ओम, गुड 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 गुड. तू आला. काय काय तुला एक गुड न्यूज द्यायची. काय? वाय इज इट क्लिकिंग? थँक्यू मोहित. तुझ्या आणि मोमोच्या लग्नाची बातमी आपल्याला मीडियात आउट करायची. यु नो इट्स गोना बी अ ग्रँड वेडिंग. खूप मोठं लग्न असणार आहे आणि ती बातमी पण मोठ्या स्केलवर आउट झाली पाहिजे. आणि म्हणून आजचं हे फोटोशूट ऑर्गनाइज केलं. सो गेट रेडी. मोमो सुद्धा तयार होऊन येत. मोमो मॅम नाही, दिस इज फाईन. मोमो रेडी होऊन आली की आपण फोटोज काढू. असे हे कपडे घालून फोटो काढणार आहेस? काय ह्याच्यात काय वाईट आहे? हा, नाही नाही यात वाईट काहीच नाही, पण यापेक्षा चांगले कपडे घालून तू फोटोज काढू शकतोस ना. ओम, यु नो ब्लेझर, जॅकेट आणि यु नो थोडा मेकअप. अरे नाही 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 नाही, आय थिंक दीज आर रिअली फाईन. आय एम फाईन विथ दिस. मी हेच घालणार आहे. हे काय घातलेस कपडे? My new Indian fashion. Poverty in style, you know? कसा आहे look? Poverty in style. मोमो, इंडियातले भिकारी लोक घालतात असे कपडे आणि गरिबांना स्टाईल नसते, नाईलाज असतो. सो I know मालविका, but you know, मला ना काहीतरी डिफरंट करायचं होतं. सो मी माझ्या डिझायनरला स्पेशली हा ड्रेस डिझाईन करायला लावलाय. ओनली 1,99,000 रुपीज. हा, एनिवे इट्स नाईस. गो लेट्स स्टार्ट. रॉकी, हा फॅन धर आणि असा असा इथून मार. मोमोचे केस छान उडले पाहिजेत. ओके, घे. नहीं, मुझे जिम जाना है. ओके, एनिवे तू नीट पोज दे त्यांना आणि हो, सुरू कर देतो, फोटोशूट. देतो. आणि हे फॅन पण तूच मॅनेज करायचं. बसा बसा. बोला, तुम्ही साळवी ना? हो. हा, बाहेर रजिस्टरमध्ये नाव वाटतात त्या. हा, मी दिवटे. काय घेणार? चहा, कॉफी? नाही नाही, चहा कॉफी काही नको. ते माझ्या मुलीचं स्थळ. फॉर्म भरलात का? नाही. अहो, फॉर्म भरावा लागतो. हे घ्या घ्या. बरं, मुलीचं वय काय? 22. आताच ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय तिने आणि सोबत बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केलाय. खूप हुशार आहे स्वीटू. स्वीटू? हो, म्हणजे अवनी नाव तिचं. आम्ही प्रेमाने तिला स्वीटू म्हणतो. खूप मेहनती आहे, कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही आणि सतत अशी हसतमुख असते आणि म्हणजे जीवाला अशी जीव लावणारी आहे. अरे वा वा वा.
असं असेल ना तर या स्वीटूसाठी आपण मुलांची लाईन लावून टाकू. एक काम करा, मी हा फॉर्म भरतो, तुम्ही ना ही फाईल बघा. कसं आहे, या फाईल मध्ये मुलांची सगळी माहिती आहे, त्यांचे फोटो आहेत, नीट बघून घ्या. अहो ए क्लासची मुलं आहेत ती, बघा बघा. यातल्या कुठल्याही मुलावर तुम्ही डोळे झाकून बोट ठेवलत ना की तुमची स्वीटू चांगल्या घरात पडलीच म्हणून समजा. बघा बघा आणि फोटो नीट बघून घ्या. त्याचं काय आहे, जोडा अगदी शोभला पाहिजे हो. या बात. वाव नाईस. तुमच्या स्वीटूचा म्हणजे तुमच्या मुलीचा फोटो देताय ना? हो स्वीटू, हा दादा. जरा फोटो दे. ही मुलगी का तुमची? हो. सोबत घेऊन आलात हे माहिती नव्हतं ना. बसा ना, तुम्ही बसा. थँक्यू. हा, बी कम्फर्टेबल. हा, हिचंही लग्न आपण जुळवू की काही काळजी करू नका. एक मिनिट. नाही थांबा हो, ही फाईल नको. तुम्ही ना एक काम करा, हे बघा ही फाईल घ्या. ही या फाईल मध्ये ना तुमच्या मुलीसाठी खूप चांगली मुलं मिळतील तुम्हाला. घ्या घ्या. हा हो, पण त्यात सुद्धा चांगली मुलं होती ना. अहो, हिला आत्ता पाहिलंय की नाही मी गेली 22 वर्ष इकडे काम करतो. मी हिला बघता क्षणी सांगू शकतो की कुठल्या मुलीला कुठला मुलगा शोभून दिसेल ते. शेवटी काय आहे, या दोघांमध्ये कम्पॅटेबिलिटी असायला पाहिजे की नाही? हो, पण यात 12वी पास आणि मुलांची वय जास्त येतो. हो, आता लग्नासाठी योग्य वर शोधणं म्हणजे समुद्रातून मोती शोधण्यासारखं आहे की नाही? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. एक काम करा, पहिले 4-5 फॉर्म न सोडून द्या. पुढे बघा, अजून पुढे बघा. ओए, ओ ये क्या? अभी तक तुम लोग इधर ही? ना, हमेशा टाइम खत्म होता तुम लोग सब छू मंतर हो जाते हो ना. आज क्या हुआ? हाँ बोल बे. होम सर. होम सर क्या? ते काम करत बसलेत आणि आम्हालाही थांबायला सांगितलंय. क्या? ओम अभी तक काम कर रहा है? एक मिनट, हाँ देखता हूँ. हे काय काम करून ठेवलंय? हे असं करतात का काम? हा, साधे अकाउंट तुम्हाला हँडल होत नाहीत काय? आन्सर मी, कम ऑन. हे तू वाचून दाखव, तू सुपरवायझर आहे ना. सॉरी सर. क्या हो रहा है ओम भाई? क्यों मतलब? अरे रॉकी, तू फाईल्स बघ ना. हे काय करून ठेवलंय? अकाउंट्स बघ. हे वाचता येते का तुला ही एंट्री? ऑडिट आलंय जवळ. फाईन बसलं तर काय करणार आहे कोणी? ठीक है, अभी हम दोनों देख लेंगे. कोई नहीं, ठीक है. कूल डाउन. और बाहर जो भी है सब लोग जाओ बाबा. हाँ. क्या हुआ ओम भाई, इतना गुस्सा? दिल जल रहा है इसलिए आग कहीं और, भड़ास कहीं और निकाल रहे हो क्या? मतलब ए रॉकी, ऐसा कुछ नहीं है. एक बात बोलो ओम भाई, हो सके ना तो ये एंगेजमेंट तोड़ दो, सब चंगा हो जाएगा. एंगेजमेंट तोडून काय होणार आहे? जिच्यासाठी एंगेजमेंट तोडतोय तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. सो जे चाललंय ते चालू दे ना. लेट इट बी.
आणि ताईच्या मनासारखं होऊ दे. ताईला जे वाटतंय ना, इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट. आणि खरं सांगू का, मला काही आता फरक नाही पडत. मला ताईचं मन मोडायचं नाहीये, तिला दुखवायचं नाहीये. ताईला दुखवायचं नाहीये. तुझं काय? काय माझं काय? माझं काय? काही नाही. जे चाललंय ते चालू दे. लेट इट बी. यु नो समथिंग, मला काही बोलायचं नाहीये, मला कोणाच्या मध्ये पडायचं नाहीये. इट्स ऑल राईट. आय एम ऑन माय ओन. हॅलो, हा नमस्कार. मी दादा साळवी बोलतोय. हा दिवाण साहेब. हो हो, माझं काम होतं. हो मी बरा आहे. तुम्ही कसे आहात? हा, माझ्या मुलीसाठी मी स्थळ शोधतोय. म्हणजे तुमच्याकडे एखादं नाव असेल तर सुचवा ना प्लीज. हो, ग्रॅज्युएशन झालंय तिचं. अहो म्हणजे काय, घरची सगळी कामं करते ती. हो हो, बघा म्हणजे. हा चालेल. हो हो. ए वॉचमॅन, काय रे, फोनवर बोलायला येतं का इकडे? लक्ष कुठे आहे तुझं? कळत नाही का साहेबांची गाडी आहे, पटकन उठून गेट उघडायचं ते. माफ करा सर, उघडतो. ओ साहेब, ओ साहेब, ओ हे 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 पडलं बघा. ओ हे अर्धवट खाऊन माझ्यासाठी टाकलेलं की काय? मावशी पोळ्या स्वीटूनी केल्यात. एका घासात स्वीटूच्या हातची चव कळली त्याला. ओ, एवढी तयारी सुरू आहे साखरपुड्याची. सगळीकडे बातमी आली आहे, सगळे खुश दिसत आहेत. तू खुश आहेस ना बाळा? त्याने कोणाला काय फरक पडतो नलू मावशी? असं नाहीये रे ओम, तुझ्या आनंदात तुझ्या माणसांचा आनंद आहे. बघ, त्या दिवशी तू घरी आलास, मला माहितीये मी फार कठोर वागले तुझ्याशी, कारण त्या दिवशी मी तुझ्याशी स्वीटूची आई म्हणून बोलत होते. पण आज तुझी मावशी म्हणून विचारते, तू खुश आहेस ना बाळा? ताई खूप खुश आहे अगं. त्या स्टेटसला शोभेल असं, हे खानविलकरांच्या स्टेटसला शोभेल असं स्थळ आलंय. मोमो खुश आहे, तिला ते बॉलिवूड स्टाईल लग्न करायचंय. सो शी इज व्हेरी हॅपी. आमच्या ते कंपनीचे स्टेक होल्डर्स खुश आहेत. एव्हरीबडी इज हॅपी. हे डील आहे ना, हे सगळ्या दृष्टीने प्रॉफिटेबल आहे मावशी. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. तुझ्याशी का खोटं बोलीन ना नलू मावशी? स्वीटूला सांग, पुरणपोळी खूप छान झाली.
इंटेलिजंट पुअर पीपल राहतात. मी अशी पॉवर्टी मूवी मध्ये पाहिली होती. हे ती पेपर मधली ना ओमची होणारी काकी. तुम्ही कसे आहात? काकी मैं बहुत चंगा, आप कैसे हो? मस्त. त्यांचं लग्न ठरले ना, पहिल्यांदाच आपल्या घरी आल्यात, तर अभिनंदन करायला काहीतरी गोडाचं आणते. हं? ए लाडू आणू. हं? हळू. मला इंग्रजीत सांगा काय म्हणू ते. हो चालेल, आणा. बस. रॉकी दादा चहा अरे नेकी और पूछ पूछ करना. आणते. हा. दे 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 चहा टाक. शेव चिवड़ा मोमो इधर आने का और शेव चिवड़ा खा के जाने का फिक्स है एकदम. ए सुमन, अरे त्या पालंड्यांचा ना टेबल फॅन रिपेअर केला, त्याचे पैसे. कुत्रा, अरे जॉकी, रॉकी, जावय बापू. अरे मोमो पेपर मधल्या. तुम्ही तर आज आम्हाला सरप्राईजच दिलं. तू चहा घेणार ना? नाही नाही, आज मी चहा बनवणार. आज जावई बापू माझ्या हातचा चहा पिणार. चालेगा ना? अरे चलेगा क्या, दौड़ेगा काका, बनाओ. आत्ता आणतो. ए सुमन चल बाजलो. चहा हे घ्या, हे घ्या. हा, दे 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 लवकर. मी चहाचं बघते. आणते तुझ्यासाठी, थांब. सिटी लाडू काय म्हणू? कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन. 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 ममताई, कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं लग्न ठरलंय ना, मग तोंड गोड करायला हवं ना. थँक्यू. काकी, मला ते हळदी कुंकू करायचंय. मॅम असं अचानक कसं करणार हळदी कुंकू? म्हणजे काही तयारी नाहीये ना? नो 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 नो, मी मूवी मध्ये पाहिलं होतं. मला ते हळदी कुंकू करायचं आहे. प्लीज प्लीज काकी. Rocky, now you. अरे नहीं नहीं, ये सब लड़कियों के मामले मुझे नहीं. अरे नहीं, अरे नहीं बाबा. तू चाची को पैर पड़, वो भी मराठी महाराष्ट्र स्टाइल में, समझी ना? हो नाही नाही, मी दाखवते मॅम तुम्हाला. हात जोडायचे आणि 1 2 3 असं करायचं. कसा चिवडा घ्या ना. बसा. नो नो नो, तुम्ही चिवड्या कुठे बनवता? I want to see your kitchen. सुन ना. हाँ? ये ओम भाई ने दिया है तुझे देने के लिए.